नमस्कार. आज 19 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय सर्पदंश जनजागृती दिन. त्यानिमित्त आज आम्ही सर्प, त्यांचे दंश व प्रथमोपचार याबद्दल जनजागृती करण्यासाठी तुमच्यासमोर आहोत. सगळे साप विषारी असतात का? नाही, सर्व साप विषारी नसतात. मुख्यतः हाच खूप मोठा गैरसमज आहे खूप लोकांमध्ये की सर्व साप विषारी आहेत आणि त्याच्यामुळेच लोक जो आहेत ना घाबरतात. आपण जर पाहायला गेलं ना, सर्व साप विषारी नाही आहेत. थोडे साप बिनविषारी देखील आहेत. जसे की आपण त्याच्यामध्ये पाहू शकतात, डुरक्या आहे, त्याच्यानंतर ट्रिंकेट नावाचा साप आहे. हे सर्व विषारी आहेत का बिनविषारी आहेत? नाही, आता जे मी तुम्हाला बोललो ते बिनविषारी साप मी सांगितलं. तर मग विषारी प्रजाती कुठल्या आहेत? विषारी प्रजाती मुख्यतः 4 विषारी प्रजाती आहेत सापांच्या: कोब्रा, घोनस, मन्या आणि फुरसे. तर यांच्या सर्पदंशानंतर ना जे आपण आता वर्णित केलेले आहेत ना विषारी साप, तर त्यांचा सर्वसामान्य व्यक्ती कसा ओळखू शकेल की हा साप विषारी आहे किंवा बिनविषारी आहे? याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? उत्तम प्रश्न. जर आपण पाहायला गेलात, विषारी साप व बिनविषारी साप, ज्याला की इंग्रजीमध्ये आपण वेनमस आणि नॉन वेनमस म्हणतात. वेनमस जे आहेत ना, त्यांचे फंग मार्क्स म्हणजे की त्यांचे दंश करणारे जे दात आहेत ते जे आहेत ना, ते एका सुईप्रमाणे असतात, हायपोडर्मिक निडल सारखे असतात. आणि जे बिनविषारी साप आहेत त्यांचे छोटे छोटे दात असतात व त्यासह जे आहेत त्यांचे प्युपिल्स, विषारी सापाच्या प्युपिल्स त्या इलिप्टिकल असतात. आणि नॉन पॉयझनस बिनविषारी सापाच्या प्युपिल्स जे आहेत त्या राऊंडेड असतात. आणि विषारी सापाची जी टेल आहे ती कंप्रेस्ड असते. आणि नॉन पॉयझनस म्हणजे बिनविषारी सापाची जी शेपूट आहे, टेल आहे, ती जास्त कंप्रेस्ड नसते. तर एक सर्वसामान्य व्यक्तीला आता सर्पदंश झालेलाच आहे, समजा विषारी सापच त्या व्यक्तीला चावला, तर त्याबद्दल प्रथमोपचार आपण काय केले पाहिजे? प्रथमोपचार कोणताही व्यक्ती असो ज्याला की सर्पदंश झालेला आहे, तर सर्वप्रथम आपण काय करायचं की 108 नंबर डायल करायचा. जर आपल्याकडे वाहन वगैरे कोणतं नसणार झालं आणि ॲम्ब्युलन्सला बोलून आपण रुग्णालयात दाखल व्हायचं. त्या अगोदर काय करायचं, सर्वात पहिले तो जो रुग्ण आहे त्या रुग्णाला चांगल्या एकदम खुल्या वातावरणामध्ये आणायचं. त्याच्यानंतर त्याला आपण धीर द्यायचा आहे की बाबा तुला काय नाही होणार झालं, तू घाबरू नकोस. धीर द्यायचं, त्याला मनोबल वाढवायचे त्याचे की त्याचं मनोबल वाढवायचं. ह्याचं कारण काय आहे, कारण लोक जे आहेत ते विषापेक्षा जास्त स्वतःच मानसिक विष म्हणजे तो घाबरलेला साप चावलाय, आता आम्हाला काय होईल, जगतो का वाचतो, याच कारणाने तुझा अर्धा जीव तर तिथेच जाऊन जातो. तिथेच त्याचा अर्धा जीव जाणार, तशी गोष्ट आहे. त्याच्यामुळे सर्वात प्रथम आपल्याला त्याला धीर द्यायचा आहे, तुला काय नाही होणार झालं. त्याच्यानंतर तो जो दंश झालेला आहे तो हृदयाच्या खालच्या पातळीला असायला हवे, हृदयाच्या वर नसायला हवा. आणि जो आता दंश झालेला आहे तिथे काय करायचं आपण, तर तिथे आपल्याला आवळपट्टी बांधायची. आवळपट्टी कशी बांधावी? आवळपट्टी आवळपट्टी बांधायचं तेही मुख्यतः एक सांगू शकतो तुम्हाला. खूप लोक जे आहेत ना एकदम घट्ट आवळपट्टी बांधतात, एकदम जाम, पुढे रक्त गेलं नाही पाहिजे असं म्हणतात. घट्ट आवळपट्टी बिलकुल नाही बांधायची. कारण घट्ट आवळपट्टी जर बांधली ना, तिथल्या ज्या पेशा आहेत त्या मरण पावणार झाल्या. म्हणजे घट्ट आवळपट्टीने पण त्रास होऊ शकतो. घट्ट आवळपट्टीने देखील त्रास होऊ शकतो. त्यासाठी काय करायचं की जो चांगला दस्ता किंवा रुमाल वगैरे जो आहे किंवा कॉटनचा एक कपडा आहे चांगलासा, जर आपल्याकडे बँडेज वगैरे अवेलेबल नसणार झालं तो आलं, तर ते कॉटनचा कपडा वगैरे रुमाल वगैरे घ्यायचं. त्याला काय करायचं, सोबत एक अशी समजा मला तिथे दंश झालेला आहे, त्या ठिकाणी जर दंश झालेला आहे रुमाल घ्यायचा, एक काठी सोबत लावायची. काठी लावायची. का आपण काठी लावणार आहे, कारण एक अंगुळ म्हणजे आपली करंगळी जी आहे ती घट्ट बांधलं तरी आपण करंगळी आतमध्ये जाऊ शकावी असा त्याच्यामध्ये थोडासा अंतर ठेवायचं, थोडीशी जागा असायला हवी. असं आपण का करत आहे, कारण पेशी मरायला नाही हव्या. कारण जर पेशी मरल्या तिथे तर तिथे आपल्याला डिब्राइडमेंट पुढची शस्त्रक्रिया करावं लागणार झाली. म्हणजे आणखी कॉम्प्लिकेशन वाढू शकतात. अजून कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात. तर एक विषारी साप चावल्यानंतर काही वेगळी लक्षणं जाणवतात का रुग्णामध्ये? जाणवतात. ते कोणती? जेव्हा की नाग किंवा मण्यार चावलेला आहे कोणत्या रुग्णास, त्या रुग्णामध्ये त्याला मळमळ होते, त्याला उलटी येते, त्याच्यानंतर त्याच्या डोळ्यावरची झाप नेहमी त्याची डोळ्यावरची झाप पडत राहते. त्याच्यानंतर त्याला थुंक गिळण्यामध्ये त्रास होतो. खूप सारे असे लक्षणं पाहण्यात येतात. जेव्हा की आपण फुरसे कोणाला जर चावलेला असेल, फुरसा चावलेला असेल, सॉस्टेल वायपर किंवा साधा आपला रसल स्वायपर जर चावला असेल कोणाला, तर हा सर्पदंश झालेला असेल तर त्याला जे आहे रक्तस्राव होऊ लागतो त्याच्या तोंडातून, त्याच्यानंतर त्याच्या त्याला रक्ताची उलटी होते. असे आपल्याला खूप सारे
कारणे जे आहेत आपल्याला लक्षण जाणवतात. जाणवतात तिथे. की विषारी साप आपल्या विषारी दर्शनात. साप त्याला सावलेला आहे. तर मग आपण याच्यामध्ये एक उपचाराची प्रायमरी ट्रीटमेंट एक हॉस्पिटलला जाईपर्यंत म्हणजे प्रोटोकॉल कुठला देऊ शकतो की रुग्णांना आता सर्पदंश झाल्यानंतरची? रुग्णालयात जाण्यापर्यंत नॉर्मली काय करायचं आपल्याला, त्याला चांगलं एका नॉर्मल वातावरणात राहायचं, जसं की जास्त गजबज नसायला गजबज हवी. नाही. कारण आणि एक गावाकडे बघितलं जातं की साप चावलाय कोणाला तरी, लोक त्याला सोडून ते साप हुडकण्याच्या मागे असतात लोक. हा, याच्याबद्दल काय सांगण्याचं? नाही, साप हुडकत बसायचा नाही, कारण का आपल्याला रुग्णाचा जीव मूल्यवान आहे, त्याचा जीव वाचवणे गरजेचं आहे. जर आपण रुग्णाचा जीव वाचवायचा सोडून जर आपण तिथे सापाला हुडकत बसलात आणि जर आपला तिथं माणूस जर नाही राहिला तर हो. काय करणार हो, झालं? हो, म्हणजे- त्यासाठी सर्वप्रथम अगोदर जवळचं कोणतंही रुग्णालय असो तिथे जावं. म्हणजे हेच आहे ना, चुकीची गोष्ट आहे ना की असं साप हुडकत बसणं नाही का? त्याचा काही ट्रीटमेंटमध्ये फायदा वगैरे आहे तर आहे का? मुख्यतः कसं आहे, जर आपल्याला कोणता साप चावलेला आहे, आपण जर साप घेऊन गेलात त्या रुग्णालयामध्ये, आपल्याला मग जो वैद्य आहे तिथला फिजिशियन आहे, त्या फिजिशियनला कळतो की त्याला कोणता साप चावलेला आहे. ट्रीटमेंटमध्ये लवकर तो त्याला ट्रीट करू शकणार झाला, ट्रीटमेंटमध्ये एक प्रकारची मदतच होणार झाली. पण जर साप आपण शोधत वेळ जर वेळ न घालवता जर शक्य असेल तरच करा. शक्य असेल तरच, ठीक आहे. वेळ घालवत बसावी नाही. कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता लवकरात लवकर जवळच्या रुग्णालयात नेणे हाच तुमचा एक मुख्य हेतू आहे कुठल्याही सर्पदंशानंतर. थँक्यू, धन्यवाद. अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा व अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.